भास्कर जाधव. मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराडे. आज चला मायाच्या वीरांना ज्यांच्यामुळे हा भारत देश घडला. आज चला मायाच्या वीरांना ज्यांच्यामुळे हा भारत देश घडला. ही आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या देश बांधवांनो, आज मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाचा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत आपल्या समोर सादर करतो. मित्रांनो, आजच्या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या 200 वर्षांच्या काळाखोळातून स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली. स्वतंत्र भारत हे राष्ट्र जन्माला आले. या 200 वर्षांच्या काळात आपले अनेक शूर जन्मले आणि मरण पावले. मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत, कारण आपण हा स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला. या काळातल्या गर्भात लपलेला हा स्वातंत्र्याचा सोनेरी उस्ताल घडवून आणण्यासाठी आपल्याला रक्तरंजित संघर्ष करावा लागला आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक गुरुवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनी आणि अशा अनेक क्रांतिकारांनी आपल्या तारुण्यातच भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि हे बलिदान देत असताना त्यांच्या ओठांवरचे शब्द होते, देश सलामी इस तिरंगे को जिसे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है. केवळ सोशल मीडिया, व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. मित्रांनो, काही देश विघातक शक्ती, समाज विघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. आपल्या देशाला एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या देश विघातक शक्तींवर वेळी काळा घालणे, त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसांनी समृद्ध बनवला पाहिजे. त्यासाठी कोणत्याही टेक्नॉलॉजीची गरज नाही व एकतेच्या बंधुत्वाची टेक्नॉलॉजीची गरज आहे व कोणत्याही मंत्रतंत्राची गरज नाही व माणुसकीच्या एकतेची गरज आहे. पण सांगायला लाज वाटते, स्वातंत्र्यानंतरही आपण गुन्हेगारी, भ्रष्टाचारी समस्यांशी लढत आहोत. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे.